2014, 2019 आणि 2024 केंद्रात सलग 3 टर्म एनडीएची सत्ता आली. या तिन्ही टर्मला नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान झाले. आता तयारी चौथ्या टर्मची आहे. 3 वर्षांनी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की 2029 ची निवडणूक सुद्धा नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल. आतापर्यंत पक्षाच्या एकाही नेत्यानं जाहीरपणे मोदींच्या नावाला विरोध केलेला नाही. पण वास्तविकता काय तर 2029 पर्यंत मोदी हे 80 वर्षांचे होतील. त्यामुळे त्यानंतर ते आणखी 5 वर्ष सत्ता चालवतील ही शक्यता फार कमी असल्याचं म्हटलं जात आहे. थोडक्यात काय तर 2029च्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये भाकरी फिरवली जाईल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आता 3 वर्षांनी मोदी निवृत्त झाले तर त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल? खरं तर भाजपमध्ये यासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. या चर्चेत गृहमंत्री अमित शहा यांचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. पण यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांची नावंही चर्चेत असतात. मोदींचा उत्तराधिकारी हा या नेत्यांपैकीच कोणीतरी एक होईल असं म्हटलं जातं. आता भाजपनं जरी अजून अधिकृतपणे मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय घेतलेला नसला तरी स्वतः मोदींनी मात्र त्यांचा उत्तराधिकारी कोण हे आधीच ठरवल्याचं सांगितलं जात आहे. मोदींचा उत्तराधिकारी दुसरा तिसरा कोणी नाही तर अमित शहाच असतील आणि मोदींनी त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे अशाही चर्चा होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अमित शहांचे पक्षातले जेवढे स्पर्धक आहेत त्या सगळ्यांचा हळूहळू गेम होतोय, ज्यामुळे शहांची पक्षातली ताकद वाढते. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला मोदींचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा होत आहेत. पण असं का म्हटलं जात आहे? मोदींनी त्यांचा उत्तराधिकारी ठरवल्याचं का बोललं जात आहे? मोदींच्या संमतीनं अमित शहांच्या विरोधकांचा गेम होण्याच्या चर्चा काय आहेत? भाजपमध्ये घडत असलेलं सगळं राजकारण जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. भाजपमध्ये सध्या नरेंद्र मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत ते म्हणजे अमित शहा. त्यामुळे मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांच्या शर्यतीत साहजिकच शहांचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. पण दुसऱ्या क्रमांकावर कोण तर शहांना पक्षांतर्गत ज्या नेत्याकडून सगळ्यात मोठं आव्हान आहे तो नेता म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. गडकरी हे भाजपच्या दुसऱ्या पिढीचे नेते, संघाच्या तालमीत तयार झालेले. 2014 पासून मोदींच्या मंत्रिमंडळात फक्त 2 नेत्यांचं मंत्रिपद कायम राहिलंय. यापैकी एक नेते नितीन गडकरी आहे. गडकरींची जमेची बाजू म्हणजे त्यांना संघाचा भक्कम पाठिंबा आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त भाजपच नाही तर सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी संघाची ऑटोमॅटिक चॉईस नितीन गडकरी असतील असंच म्हटलं जातं. 2024च्या निवडणुकीत जेव्हा भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नव्हतं त्यावेळी सुद्धा गडकरींच्या नावाची चर्चा झालीच होती. पण आता हेच गडकरी हळूहळू उत्तराधिकाऱ्याच्या शर्यतीतून बाहेर पडायला लागलेत असंच चित्र आहे. सध्या इथेनॉलच्या मुद्द्यावरून नितीन गडकरी चांगलेच अडचणीत आल्याचं दिसतंय. सरकारचा पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलच्या मिश्रणाचा निर्णय सामान्य जनतेला पटलेला नसून त्याविरोधात जनतेकडून थेट गडकरींवर आरोप होत आहेत. या आरोपांमुळे गडकरींची इमेज प्रचंड डॅमेज झाली आहे. परिस्थिती अशी आहे की आगामी मंत्रिमंडळ विस्तारात गडकरींना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशाही चर्चा आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त 2 वर्षांपूर्वी जे गडकरी लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होते त्यांना आज पक्षातनं डावललं जात आहे अशा चर्चा का होत आहेत हा मोठा प्रश्न आहे. आता या सगळ्यामध्ये नरेंद्र मोदी कुठे आहेत? त्यांचे मंत्री इथेनॉलच्या मुद्द्यावरून एवढे अडचणीत आले असताना स्वतः मोदी अजूनही या मुद्द्यावरून शांत आहेत. इथेनॉल प्रकरणावरून मोदींनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या मुद्द्यावरून ते गडकरींच्या पाठीशी उभे आहेत असं दिसून सुद्धा आलेलं नाही. आता या सगळ्यात फायदा कोणाचा होतोय तर साहजिकच अमित शहा यांचा. सरकारमध्ये गडकरींची इमेज जेवढी डॅमेज होईल तेवढा त्यांचा उत्तराधिकारी म्हणून दावा कमकुवत होत जाईल. याचा फायदा अमित शहांना होणार आहे. शहांच्या पक्षांतर्गत स्पर्धकांचा गेम होतोय तो अशाच प्रकारे. खरं तर नितीन गडकरींच्या बाबतीत याआधी सुद्धा पक्षातल्याच नेत्यांनी त्यांचे पंख छाटल्याच्या चर्चा झाल्या आहेत. 2013च्या आसपास गडकरींचं नाव कथित पूर्ती घोटाळ्यात आलं होतं, ज्यामुळे त्यांना भाजपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता इथेनॉलच्या मुद्द्यावरून सुद्धा गडकरींसोबत हेच होताना दिसत असून यावर मोदींच्या शांततेमुळे त्यांचाही याला छुपा पाठिंबा आहे का अशा चर्चा व्हायला लागल्यात. नितीन गडकरींप्रमाणेच अमित शहांचे पक्षातले आणखी एक स्पर्धक सध्या अडचणीत आल्याचं दिसतंय. हे स्पर्धक म्हणजे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशात 2017 साली भाजपची प्रचंड बहुमतानं सत्ता आली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ अनपेक्षितपणे योगींच्या गळ्यात पडली होती. योगी हे तसे मूळचे संघाचे नाहीत. ते गोरखनाथ मठाच्या माध्यमातून राजकारणात आले. पण त्यांच्या फायर ब्रँड हिंदुत्वाच्या इमेजमुळे त्यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यावेळी योगींना मुख्यमंत्री बनवण्यात संघाचा रोल मोठा होता. पुढे योगींच्या नेतृत्वाखाली भाजपनं 2022 साली सुद्धा पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात बहुमत मिळवलं. आता त्यांची नजर 2027च्या निवडणुकीकडे आहे. त्या निवडणुकीत जर योगींनी विजयाची हॅट्रिक मारली तर भाजपमधलं त्यांचं स्थान आणखी मजबूत होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये योगींना अजूनही संघाचा भक्कम पाठिंबा कायम आहे. ह्यामुळेच त्यांच्याकडे पक्षात मोदींचा उत्तराधिकारी म्हणूनही पाहिलं जातं. पण आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी राम मंदिराच्या मुद्द्यावरून योगी अडचणीत आल्याचं दिसतंय. अलीकडेच अयोध्येच्या राम मंदिरातला देणगी घोटाळा उघडकीस आला. यामध्ये नाव आल्यामुळं चंपत राय यांच्यासारख्या व्यक्तींना मंदिर प्रशासनातून राजीनामा द्यावा लागला. सध्या या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यामध्ये थेट RSS आणि हिंदू संघटनांवरती आरोप केले जात आहेत. आता याच मुद्द्यावरून योगींचं राजकारण सुद्धा अडचणीत येऊ शकतं. हिंदुत्ववादी योगींच्या राज्यात राम मंदिरातल्या चोरीचं प्रकरण त्यांच्या इमेजला मोठ्या प्रमाणात डॅमेज करणारं ठरू शकतं. सध्या अखिलेश यादव यांच्यासह विरोधक या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेत. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत राम मंदिरातल्या चोरीचा मुद्दा सगळ्यात मोठा असणार आहे हे आता क्लिअर झालंय. साहजिकच याचा फटका योगी आदित्यनाथ यांना बसू शकतो. कदाचित निवडणुकीच्या आधी पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्यावर राजीनाम्याचा दबावही येऊ शकतो अशा चर्चा होत आहेत. राम मंदिराचं प्रकरण योगींच्या पॉलिटिकल करिअरसाठी महागात पडू शकतं अशी ही शक्यता वर्तवली जाते. आता पुन्हा एकदा या सगळ्यात फायदा कोणाचा होईल तर तो साहजिकच अमित शहा यांचा. 2027च्या निवडणुकीआधी जर योगींना राजीनामा द्यावा लागला तर आपोआपच त्यांचं पक्षातलं महत्त्व कमी होईल. म्हणजे काय तर 2029च्या निवडणुकीआधी अमित शहांचा आणखी एक पक्षांतर्गत स्पर्धक कमी झालेला असेल. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या राम मंदिरात स्वतः मोदींनी प्राणप्रतिष्ठा केली होती त्या मंदिरात एवढा मोठा देणगी घोटाळा उघडकीस येऊनही यावर नरेंद्र मोदींनी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. मोदी या सगळ्या प्रकरणावरून अजूनही शांतच आहेत आणि याचा अप्रत्यक्षपणे फायदा अमित शहांना होताना दिसतोय. एक प्रकारे मोदींनी उत्तराधिकारी म्हणून शहांचं नाव फायनल केल्याचं आणि हळूहळू त्यांच्या पक्षांतर्गत स्पर्धकांचा गेम होत असल्याचं म्हटलं जात आहे. अमित शहा यांचे पक्षांतर्गत तिसरे स्पर्धक आहेत ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नितीन गडकरींप्रमाणे फडणवीस सुद्धा मूळचे नागपूरचे, संघाच्या तालमीत तयार झालेले. 2024च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर फडणवीसांनी राज्याच्या राजकारणावर आपली घट्ट पकड निर्माण केली आहे. सध्या महाराष्ट्र भाजपमध्ये फडणवीसांचं नेतृत्व निर्विवाद मानलं जात आहे. राज्यात भाजपमध्ये त्यांना कोणीही विरोधक नाही. सोबतच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रशासनावर सुद्धा आपला ताबा मिळवलाय. फडणवीसांची जमेची बाजू म्हणजे त्यांना संघाचा पाठिंबा आहे आणि त्यांची इमेज अजूनही क्लीन आहे. महत्त्वाचं म्हणजे फडणवीस स्वतः अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत. नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे पंतप्रधान बनण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून देशभरात आपली ओळख निर्माण केली होती तसाच प्रयत्न आता फडणवीसांकडून केला जातोय. या सगळ्यामुळं मोदींचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या नावाचीही चर्चा होत असते. आता नितीन गडकरी किंवा योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे सध्या तरी थेट फडणवीस कोणत्याही मुद्द्यावरून अडचणीत आलेले नाहीत. पण राज्याच्या राजकारणावरचा त्यांचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न नक्कीच केले जात असल्याचं दिसून येत आहे. यात सगळ्यात मोठी भूमिका आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. 2024च्या निवडणुकीनंतर शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण त्यांनी नाईलाजानं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं हे कोणापासूनही लपलेलं नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या किती जवळचे आहेत हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही. अलीकडेच शिंदेंनी ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांना पक्षात आणलं. यामुळे दिल्लीच्या राजकारणातलं त्यांचं वजन चांगलंच वाढलंय. फक्त खासदारच नाहीत तर ठाकरेंचे आमदार सुद्धा शिंदेंच्या टार्गेटवर असल्याच्या चर्चा होत आहेत. या सगळ्यात त्यांना अमित शहांचा भक्कम पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. थोडक्यात काय तर फडणवीसांना काउंटर करण्यासाठी अमित शहा शिंदेंची ताकद वाढवत असल्याच्या चर्चा आहेत. शिंदेंची ताकद जेवढी वाढेल तेवढा दबाव फडणवीसांवर येईल. सध्या राज्यात भाजपकडे स्वबळावर बहुमत नाही त्यामुळे फडणवीसांना शिंदेंची आवश्यकता आहेच. अशा परिस्थितीत जर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली
तर फडणवीसांचा प्रभाव कमी होऊ शकतो. थोडक्यात काय, तर शिंदेंच्या माध्यमातून अमित शहा हे फडणवीसांना महाराष्ट्रातच अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. फडणवीस जर राज्याच्या राजकारणात अडकून राहिले तर दिल्लीत अमित शहांचा मार्ग आपोआपच मोकळा होईल. शहा त्यांच्या स्पर्धकांचा गेम करतायत ते अशाच प्रकारे. अमित शहा यांचे पक्षातले चौथे स्पर्धक आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. गडकरी यांच्याप्रमाणेच राजनाथ सिंग सुद्धा भाजपच्या दुसऱ्या पिढीचे नेते. गडकरींशिवाय ते एकमेव असे नेते आहेत ज्यांनी 2014 पासून मोदींच्या मंत्रिमंडळात आपलं स्थान कायम ठेवलंय. राजनाथ सिंग यांचं पक्षांतर्गत नेतृत्व सर्वमान्य आहे. भाजपमध्ये त्यांना फारसं कोणी विरोधक नाही. भाजपमध्ये मागच्या 12 वर्षात अनेक बदल झालेत. राजनाथ सिंग यांच्या बरोबरीचे अनेक जुने नेते मार्गदर्शक मंडळात गेले, पण राजनाथ सिंग यांनी आपली जागा कायम ठेवली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांचे संघाशी सुद्धा चांगले संबंध आहेत. जर नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून राजनाथ सिंग यांचं नाव समोर आलं तर त्याला संघाकडून विरोध होणार नाही. यामुळेच मोदींच्या उत्तराधिकाऱ्याच्या चर्चेत सेफ चॉईस म्हणून राजनाथ सिंग यांच्याकडे पाहिलं जातं. पण सध्या राजनाथ सिंग यांचीही संरक्षण मंत्री म्हणून इमेज डॅमेज व्हायला लागली आहे. अलीकडेच ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून ते विरोधकांच्या टार्गेटवर आलेत. सरकारनं नुकतीच नॅशनल वॉर मेमोरियलवर ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या 6 जवानांची नावं अधिकृतपणे कोरली, ज्यामुळे वाद निर्माण झाला. सरकारनं या जवानांची ओळख जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ होती. विरोधी पक्षाचा आरोप आहे की राजनाथ सिंग यांनी गेल्या वर्षी संसदेत बोलताना ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणालाही दुखापत सुद्धा झाली नाही असं स्पष्ट केलं होतं. पण आता एका वर्षानं सरकारनं जवानांच्या मृत्यूची बातमी सार्वजनिक केली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर सत्य लपवल्याचा आरोप केलाय. या संदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेत राजनाथ सिंग यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीसही दिली आहे. दुसरीकडे संरक्षण मंत्रालयानं हे आरोप ठामपणे फेटाळून लावलेत. पण यामुळे राजनाथ सिंग यांच्या इमेजवरती परिणाम व्हायला लागलाय. येत्या 21 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधक हा मुद्दा पुन्हा उचलून धरू शकतात. यावरून राजनाथ सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाऊ शकते. प्रकरण भारतीय सैन्याशी संबंधित असल्यामुळं ते जर आणखी चिघळलं तर राजनाथ सिंग अडचणीत येऊ शकतात. थोडक्यात काय, तर मोदी मंत्रिमंडळातल्या सगळ्या ज्येष्ठ मंत्र्याचं स्थानही सध्या पूर्णपणे सेफ नाही. या सगळ्याचा फायदा शेवटी अमित शहा यांनाच होईल. राजनाथ सिंग यांचं पद धोक्यात आलं तर आपोआपच ते उत्तराधिकाऱ्याच्या शर्यतीतून बाहेर पडतील. अशा प्रकारे अमित शहा यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हे सगळं बघितलं तर भाजपमध्ये मोदींच्या उत्तराधिकाऱ्याच्या शर्यतीत अनेक नाव आहेत. पण सध्या अमित शहा वगळता इतर प्रत्येक नेत्याची इमेज एकतर डॅमेज व्हायला लागली आहे किंवा त्या नेत्याची ताकद कमी केली जाते. या माध्यमातून अमित शहा यांचं पक्षातलं स्थान हळूहळू मजबूत केलं जात आहे. या सगळ्यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमित शहांना छुपा पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे. अशाच चर्चा होत आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? भाजपमधल्या शहांच्या स्पर्धकांचा गेम कोण करतंय आणि भविष्यात मोदींचा उत्तराधिकारी कोण होणार? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.